आपण मागच्या वेळेस आय नो दॅट क्वेश्चन नंबर 7 क्वेश्चन नंबर 8 पर्यंत आलो होतो, बरोबर आहे का? तुमच्या टेक्स्टबुक मध्ये बघा क्वेश्चन नंबर 8 पर्यंत आलो होतो. सगळ्यांना कळतंय का मी काय म्हणतोय ते? येस बॉईज अँड गर्ल्स. आर्यन आमरस कसा होता? चांगला होता का? चव चांगली होती का? काय रे, आमरस चांगला होता का आर्यन? If S P R are the sum product and sum of the reciprocals of n terms. मी मुद्दामून गणित दिलंय बरं का. सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ n terms of a GP. ठीक आहे. आता रिस्पेक्टिव्हली then verify that S upon R bracket raised to n is equal to p square. ठीक आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता ते कसं करणार ते सांगतो, सगळं समजावून सांगतो, नीट बघा काय काय सांगतोय ते. आता हे गणित तुम्हाला शिकवायच्या अगोदर जेव्हा न्यू सिलेबस आला त्यावेळेस ही गणितं बदलली, कारण जुन्या पुस्तकात ही गणितं नव्हती. तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरची वर्कशीट दिली का रे? तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबरची वर्कशीट पाठवली का सगळ्यांना? बरं, आज नक्की पाठवतो. सॉरी, आज नक्की पाठवतो तुम्हाला. काय मी त्या माझ्या दुसऱ्या बिझनेस मध्ये काय येत होत आहे. ठीक आहे, मी आज पाठवतो, 100% आज पाठवतो सगळ्यांना. हा, क्लिअर? ठीक आहे. तो बघा, पहिलं काय दिलंय? इफ एस पी आर द सम प्रॉडक्ट अँड सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ n टर्म्स. हे थोडक्यात काय हवंय त्यांना? सम ऑफ द रेसिप्रोकल हवंय आणि हे प्रूव्ह करायचंय. नंतर मी एक एक दाखवतो, तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्या व्यवस्थित. लेट A be first term and R be the ratio कॉमन रेशो म्हणजे थोडक्यात ऑफ जीपी. ठीक आहे. सो जीपी मी असं लिहिणार ए आर स्क्वेअर ए आर क्यूब अँड सो ऑन अप टू ए आर रेस टू n मायनस. क्लिअर? आता मला सांगितलंय सम म्हणजे ए प्लस ए आर प्लस ए आर स्क्वेअर प्लस अप टू ए आर रेस टू n मायनस. माझ्याकडे ते लाईट फ्लक्च्युएट झाले बरं का. तुमच्याकडे काय इफेक्ट झाला माहिती नाही मला. ओके, क्लिअर? येस येस, ओके, क्लिअर. आता याचाच अर्थ काय होतो? ए आर रेस टू n मायनस 1 अपॉन आर मायनस 1. शिकवलं ना, सम ऑफ दच ना शेवटी. सम याचा अर्थ असंच लिहिणार ना रे पोरांनो. हा, काय हो का नाही? कळलंय का नाही हे? ओके, ग्रेट. आता प्रॉडक्ट ए इंटू ए आर स्क्वेअर इंटू ए आर क्यूब इंटू अप टू ए आर रेस टू n मायनस 1. सो दिस इज ए रेस टू 1 प्लस 1 प्लस 1 म्हणजे अप टू n होईल. ए रेस टू n होणार आणि आर रेस टू 1 प्लस 2 प्लस 3 प्लस अप टू n मायनस 1 होईल. चेक करा सगळ्यांनी, बरोबर आहे का? बघा काय पोरांनो, समजलंय का हे तुम्हाला काय केलंय ते? पॉवरची ऍडिशन होईल ना सगळ्या, हो की नाही?
हा खरं तर प्रश्न आहे ना, हा जो आता तुम्ही घेताय म्हणजे आपण घेतलाय, हा खरं तर प्रश्न सिरीज झाल्यावर यायला हवा होता. पण तो त्यांनी इथंच का घेतलाय मला माहित नाही. आता घेतलाय म्हणून मी आता डायरेक्टली दाखवतोय. पण तुम्ही असं लक्षात ठेवा, त्याला स्टार करा या गणिताला. मी हा परत सिरीज झालं की मी परत तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे बरं का. कारण त्यावेळेस चांगलं व्यवस्थित कळेल. आता फक्त लिहून घ्या, कारण तुमची नाहीतर डोक्यात क्वेरी राहील, सरांनी का शिकवला नाही आता. कळलं का? म्हणून मी तो आता तात्पुरता बाजूला ठेवतोय, म्हणजे लिहून देतोय फक्त डायरेक्टली. लिहून घ्या. कळलंय का? हा झाला त्याचा. ही जी ऍडिशन आहे त्याचं उत्तर हे तुम्हाला सिरीज मध्ये कळेल. ते उत्तर कसं त्याचं हे, कारण प्रूफ आहे तिथे. नो डाऊट. समजतंय का पोरांनो? समजतंय का पोरांनो? ठीक आहे, पुढे जाऊया आपण. आता कॅपिटल आर मला काय सांगितलंय बघा. कॅपिटल आर म्हणजे 1/a प्लस 1/ar प्लस 1/ar स्क्वेअर आणि अप टू 1/ar⁻n-1. बरोबर का? मग एलसीएम काढल्यावर इथं काय घडेल बघा नीट. ar⁻n-1 एक येईल इथे. ar⁻n-1 ठीक प्लस ए नाही घ्यायचा, कारण ए प्रत्येकात आहे त्यामुळे नाही घेतला तरी चालणार आहे. n-1 r⁻n-2 प्लस r⁻n-3 and up to so on r square plus r plus 1. ते उलट 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 येत जाईल की नाही. म्हणजे काय होईल, असं करत करत, कारण बघा चढता क्रम काय, इन्क्रीजिंग काय, असेंडिंग काय, आर आर स्क्वेअर आर थ्री अप टू r⁻n-1. तुम्ही उलट आलो तर काय होईल, r⁻n-1 r⁻n-2 r⁻n-3 आणि मग असं करत करत आर स्क्वेअर आर, म्हणजे थोडक्यात इकडून असं आलो तर आर क्यूब आर स्क्वेअर आर आणि प्लस 1 होईल. बरोबर आहे का? हो का नाही? येस सर नो? त्याची जेई शिकायला मजा येते बरं का. खूप कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होतील जेई मध्ये. खूप जबरदस्त कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की इतर मुलांशी कम्पेअर करा बरं का, बिंदास. तुमच्या असं लक्षात येईल की जे मी सांगतोय ना त्याच्या डिटेल्स बहुतांशी क्लासमध्ये काय करतात, वर्कशीट देतात, हे फॉर्म्युले हे असं आहे, तुम्ही करा आणि सांगा. मी तसं नाही करणार आहे. मी त्याच्याऐवजी काय करणार आहे, तुमच्याकडनं गणित करून घेणार आहे आणि प्रत्येक कन्सेप्टवर गणित घेणार आहे. हा चॅप्टर हा तुमच्या प्रत्येक चॅप्टर मध्ये आवश्यक आहे. म्हणून हा चॅप्टर येणं आवश्यक आहे. मी जे आता आरडाओरड करतोय की रेग्युलर बसा, खूप गोष्टी तुम्हाला फिजिक्स मध्ये कळायला लागतील की ह्याच्यावर किती अवलंबून आहे. इतकं नीट आणि सीईटी सोपं नाही मुलांना. ते वाटतंय की त्याला मार्क पडले, ह्याला मार्क पडले, त्याला मार्क पडले. त्याला खूप कन्सेप्ट क्लिअर लागतात. एनिवे बघा पुढे. ठीक आहे. आता पुढे काय करायचं, अल्टिमेटली हे मी असंही लिहू शकतो 1r प्लस आर स्क्वेअर आणि अप टू r⁻n-1. लिहू शकतो का नाही लिहू शकत बोला. म्हणजे अल्टिमेटली ए काय झाला, 1 झाला, कायम 1 झाला. हे मी असं लिहू शकतो का बघा बरं. 1 r⁻n-1 अपॉन r-1 लिहू शकतो. अरे ऍडिशन ही झाली ना, आणि त्याच्यात 1 हा ए झाला. ए आर स्क्वेअर, याची ऍडिशन ए ची टर्म इथे 1च लिहिणार, r⁻n-1 अपॉन r-1. बरोबर का? बरोबर का? समजतंय का? ओके ग्रेट. आता आपल्याला हवंय काय काय त्या गोष्टी सबस्टिट्यूट करूया. बघा पहिली गोष्ट मला काय सांगितलं, व्हेरीफाय दॅट गणित एस अपॉन आर ब्रॅकेट रेस टू एन इज इक्वल टू पी स्क्वेअर. फार काय करायचं नाही. आता पहिलं एस आणि आर च्या व्हॅल्यू टाकूया. एस अपॉन आर ची व्हॅल्यू काढून घ्या. एस ची व्हॅल्यू काय आली आपली, ए r⁻n-1 अपॉन r-1 आणि अपॉन आर ची व्हॅल्यू आत्ताच काढली आपण, वरच आहे ठीक आहे.
ठीक आहे. आर रेस टू एन मायनस वन अपॉन आर मायनस वन. बरोबर का रे पोरांनो? अरे होय का नाही? हा, म्हणजे इन शॉर्ट काय तुम्ही गोंधळ घालाल तो, म्हणजे एस ची व्हॅल्यू नक्की हीच आहे ना, चेक करा नंतर लफडी नको व्हायला. हा, आता ह्याचा एन हवाय आपल्याला, बरोबर आहे का? याचा एन हवाय आपल्याला, रेस टू एन. सांगा चला, उरलेलं तुम्ही करायचं होमवर्कला. मी करून दिलेलं आहे, बघा चेक करा. आर राहिलाय का आपला काढायचा? काय रे पोरांनो, आर राहिलाय का काढायचा? नाही ना, सगळं झालंय ना, पी पण झालाय ना. ठीक आहे, मग काय हरकत नाही. हा येस, बोला. करेक्ट करेक्ट करेक्ट. एकटा आदित्य वाटवेचं लक्ष होतं. ऍब्सोल्युटली राईट, ऍब्सोल्युटली राईट. इथे एक येस वरद सेम ए रेस टू आर ए आर रेस टू एन मायनस वन राहिला. करेक्ट आहे, करेक्ट आहे. आणि हेच मला हवं होतं की कोणीतरी ह्याच्यावर लक्ष घालेल, पण सगळेच निवांत होते. ठीक आहे बाबांनो, वन अपॉन ए आर रेस टू एन मायनस वन. हे दोघं कॅन्सल झाले इन शॉर्ट. आता इथे काय होईल, ए अपॉन ए आर रेस टू एन मायनस वन आणि ब्रॅकेट, सॉरी वन अपॉन एट ना, आणि ब्रॅकेट रेस टू एन, बरोबर आहे का? सो हा असा झाला, नीट बघा. गुड आदित्य वरद ए स्क्वेअर आर रेस टू एन मायनस वन, आणि इथे मायनस येणार नाही, ते राहीलच, तसंच राहील, सॉरी तसंच राहील. सो माय फायनली, बघा एलएचएस कशी तयार झाली, आर रेस ए रेस टू टू एन आणि आर रेस टू एन एन मायनस वन अशी त्याची तयार झाली. चला, हे मिळालं मला, बरोबर ना पोरांनो? येस. आता पी स्क्वेअर करायचंय, ही झाली एलएचएस. दिस इज युअर एलएचएस, राईट ऑर रॉंग? आता आरएचएस पी स्क्वेअर आहे, सांगा तोच येतो का बघा, आणि मला उत्तर सांगा पटकन. बोला पटकन सांगा. एक कोणाचा ईमेल आणि नंबर बदलायचे ते आज मला मेसेज करा बरं का, मला काल अजिबात वेळ झाला नाही, सॉरी. आज मला नक्की आठवण करा, ईमेल आणि मेसेज, आणि परत एकदा ईमेल पाठवून द्या, मी ते बदलतो सगळे. लेक्चर संपल्या लगेच पाठवा माझं, मी लगेच करून टाकतो तिकडे. ओके, पी स्क्वेअर आलं, एलएचएस इज इक्वल टू आलंय का तुमचं? यस मिस्टर आयुष, क्या हो गया, किधर है आप? हाँ, आप तो होमवर्क भेजते ही नहीं हो, क्यों भाई? पीसीबी करना है इसलिए पढ़ाई नहीं करोगे क्या मैथ्स की? कभी कभार आ जाता है बीच बीच में, हाँ, ऐसा तो नहीं चलेगा। क्यों आयुष? तुम्हारी मर्जी, मेरा क्या है। ओके, टेन टेन झालं का? एलएचएस इज इक्वल टू आरएचएस मॅथ झाली का? एलएचएस इज इक्वल टू आरएचएस मॅथ झाली का? ओके गुड. बघा, इफ Sn S2n and S3n are sum of n, 2n, 3n terms of a VP respectively,
then verify that xn h3n minus h2n is equal to h2n minus hn bracket square. ओके ओके क्लिअर. येस. एक आज सगळे आहेत 56 मुलं मॅथ्सला. तर एक अनाउन्समेंट करतो. हा 2 नोव्हेंबर पासून मी फक्त मॅथ्सचं बोलतोय, बाकीच्यांचं नाही. आता मी बाकीच्या सरांशी बोलणारच आहे याविषयी, पण तुम्हाला अगोदरच सांगतोय मी शेड्यूल टाकतोच आहे माझं. कळलंय का? 2 नोव्हेंबर नंतर सगळ्यांना एक पेपर मेसेज केला जाईल, मेल केला जाईल, सेमिस्टर टाइम. कळलंय का? समजतंय? पेपर मेसेज केला जाईल. लक्ष द्या मी काय सांगतोय. यस बीस नंतर लिहा. पोर्शन तुमचा 31 ऑक्टोबर पर्यंत जो होईल तो सगळा पोर्शन. कळलंय? तिकडचे 3 झालेले, इकडचे 3 झालेले, बरोबर आहे का? इकडचे 3 झालेले, तिकडचे 3 झालेले. मान्य आहे ना? आता हा तिसरा होईल, हा दुसरा कंप्लीट होईल. इकडचा सेट रिलेशन पण झालेला आहे, त्यामुळे इकडचे 3 झालेले आहेत M2 सेट रिलेशन. त्याच्यानंतर इकडचे 3 ट्रिग्नोमेट्रीचे. आले का लक्षात? असे 6 चॅप्टर्स ऑलमोस्ट असतील किंवा 7 पण असतील. जर हा सेट सिक्वेन्स अँड सिरीज कंप्लीट होऊन दुसरा कुठला घेतला तर तोही असेल. सगळ्यांना समजलंय? 31 तारखेपर्यंत जेवढे चॅप्टर होतील ते त्याच्यावर टेस्ट असेल आणि बोर्ड पॅटर्ननी टेस्ट असेल. समजलं? पेपर देण्यात येईल. नीट ऐका. मॅथ्सचा पेपर मी तारीख सांगेन व्यवस्थित. त्याच दिवशी तुम्हाला काय सध्या कामं नाहीये. 12 ते 3 या वेळात बसायचं. 3 तास तो पेपर सोडवायचा. मला 3:30 पर्यंत सगळ्यांचे मेल आले पाहिजे. मग माझ्याकडे नेट नव्हतं सर, मला ऐकून घ्यायचं नाही कारण. कळलं का? समजतंय सगळ्यांनी? अर्थात ते देतील तेच, म्हणजे होमवर्क 15-16 जण देतात, तसंच तोही 15-16 जण देणार आहेत. ठीक आहे. त्यांचा रिझल्ट ग्रुपवर टाकण्यात येईल. समजलंय? आणि नंतर आपण एकेकाला मी बोलून काय काय चुकतंय ऑफिसवर दोघा तिघांना असं बोलून मी ऑफिसवर तुम्हाला सांगेन की काय चुकतंय, काय होतंय, काय करायला पाहिजे आणखी. सगळ्यांना कळलंय? व्यवस्थित कळलंय? येस. कुणाला काही डाऊट? आणि मी एक्झाम देणार नाही वगैरे हा विषयच नाही बरं का. मी तुम्हाला विचारलेलं नाहीये, मी सांगतोय तुम्हाला की हा पेपर द्यायचा आहे तुम्हाला. ठीक आहे? हा बोल, काय पार्थिमय डाऊट? मग मी रविवारचा देईन ना, कशाला टेन्शन घेताय? मी रविवारी घेतो तो. रविवारी घेऊया आपण, म्हणजे दीड वेळेस ते मधले क्लासच राहणार नाहीत तुमचे. मी तेवढा हे करू शकतो. चल पुढे कोण? काय पार्थ, तुझं काय होती क्वेरी? येस. मी आधीच सांगितलं 31 ऑक्टोबर पर्यंत थांब जरा. लगेच तुझी क्वेरी आहे ना, मी एक मिनिट कॅलेंडरच काढतो. ये कॅलेंडर काढलं. 31 संडे येत नाही, सॅटरडे येतो. संडे 1 नोव्हेंबरला आहे. ऐका. ठीक आहे. हा पुढे डायरेक्ट 8 नोव्हेंबरला आहे. हा ठीक आहे. कळलंय का? मग तुम्हाला पेपर देण्यात येईल 1 नोव्हेंबरला. समजलं? कुणी द्यायचे, काय द्यायचे, कसे द्यायचे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी सतत शेड्यूल बदलू शकत नाही.
कारण संध्याकाळी पण कोणाचे क्लास असणार, दुपारी कोणाचे क्लास असणार, सकाळी आपलाच असतो, बरोबर की नाही, हो की नाही. त्यामुळे असं करत करत आपला पेपरच होणार नाही. आता ज्यांना पेपर द्यायचा आहे ते देतील, ज्यांना नाही द्यायचं ते सोडून देतील, सिंपल आहे. हे बघा, कंपल्शन कोणालाच नाहीये की द्या म्हणून. 100 मार्काचा, 100 मार्क्स, 100 मार्क्स, 100 मार्क्सचा पेपर असेल आणि 3 अवर्स टाइम, 3 अवर्स टाइम. तुम्ही द्यायचा का नाही हा तुमचा प्रश्न आहे, त्यामुळे हा तुमच्या हातात दिलेला आहे. मी पेपर 1 नोव्हेंबरला देणार आहे. तुम्हाला 1 नोव्हेंबरला बरोबर 12 वाजता मेल येईल. इन केस नवीन सिलेबस, नवीन ह्याच्याप्रमाणे असेल, पेपर प्रमाणे, त्याच्यात ऑप्शन खूप कमी आहे, ऑप्शन्स नसतात टाईप प्रमाणे, कळले का, पॅटर्न प्रमाणे. ओके, त्यामुळे सगळ्यांनी 1 नोव्हेंबर 12 वाजता पेपर तुमच्या ईमेल मध्ये पडलेला असेल. सगळ्यांनी नाही आल्यास इमिजिएट कळवायचं, मला ग्रुपवर टाकायचं, फोन करायचे नाही, मेल ह्याचा व्हॉट्सअप करायचा, सर मला नाही आला, ईमेल आयडी, आणि आला नाही आणि ईमेल आयडी लगेच पाठवा, कळलं का. आणि जर त्या ईमेलला येत प्रॉब्लेम असेल तर एक पर्यायी ईमेल आयडी पण पाठवून ठेवा, ऑप्शनल, म्हणजे मला व्यवस्थित त्या याच्यावर करता येईल मेल. समजलंय सगळ्यांना. पेपर माझा रेडी आहे, फक्त तुम्हाला द्यायचा आहे. ओके, पोर्शन सगळ्यांना कळलाय, पोर्शन सगळ्यांना कळलाय. M1 चे पहिले 3 आणि M2 चे पहिला, हा दुसरा आणि सेट रिलेशन, कळले. पूर्ण तयारी करा, व्यवस्थित तयारी करा. हा, बरं झालं ओजसनी होमवर्क मध्ये सोडवायचं नाही, फुलस्केप पेपर घ्यायचे, फुलस्केप पेपरवरच सोडवायचा. कारण जेव्हा तुम्ही दाखवायला याल मला पेपर, दुरुस्त्या मी तुम्हाला सांगेन ना, त्यावेळेस त्या दुरुस्त्यांसाठी तुम्हाला ते फक्त पेपर आणणं गरजेचं आहे, बरोबर, ठीक आहे. आजकाल दोन्ही पेपर सेपरेट नसतात, ईशा, कळलं का. M1 M2 एकातच असतो. पूर्वी तसं होतं, M1 वेगळा असायचा, M2 वेगळा असायचा, आता नाहीये. मी तुम्हाला पेपर पॅटर्न देईन, काळजी करू नका, ठीक आहे ना. मी तुम्हाला पेपर पॅटर्न देईन, लक्षात ठेवा, पेपर पॅटर्न देईन तुम्हाला, 1-2 दिवसात पेपर पॅटर्न देईन. क्लिअर सगळ्यांना, विषय समजलाय. आता काही याच्यावर डाऊट नसायला पाहिजे. 1 नोव्हेंबर आणि 2-4 दिवसात तुम्हाला लगेच रिझल्ट मिळायला सुरुवात होईल. संध्याकाळी तुम्हाला माहितीये मी पेपर लगेच तपासायला सुरुवात करतो, त्यामुळे तुम्हाला लगेच त्यातलं तपासलेलं मिळायला सुरुवात होईल, मार्क किती आहेत कळेल. ओके, दुसरा एक पर्याय असा आहे की नको, पण हाच करूया आपण, तुम्ही पेपर सोडवा, मला पाठवा, आणि एकदा पाठवल्यानंतर तुम्हाला चेंज करता येणार नाही ना. ओके, सो इफ SN घ्या, लिहून घ्या, SN इज इक्वल टू A R⁻n-1 अपॉन R-1. S2n इज इक्वल टू, नीट लक्ष द्या, A R⁻2n-1 आणि अपॉन R-1. S3n इज इक्वल टू A R⁻3n-1 अपॉन R-1. समजलंय. आता इथे n होता तर इथे डोक्यावर n आला, इथे 2n होता तर इथे डोक्यावर 2n आला, इथे 3n आहे तर इथे डोक्यावर 3n आला. सगळ्यांना डाऊट क्लिअर आहे इथला. आता मला पहिलं काय करायला सांगितलंय ते बघूया, जरा लक्ष द्या सगळ्यांनी. S3n मायनस S2n काढायचं आहे, S3n मायनस S2n. सो A R⁻3n-1 अपॉन R-1 आणि मायनस A R⁻2n-1 upon R-1. It is common sense that the denominator is same, therefore just addition or subtraction of the numerator. पण मी काय करतो, A R-1 कॉमन काढला आणि R⁻3n-1
-1 मायनस r⁻²n + 1 असं केलं. समजलंय का सगळ्यांना? फक्त समजलंय का सगळ्यांना? नसेल कळलं तर सांगा रे बाबांनो. हा, कारण हे आवश्यक आहे. पुढे चला, आता उरेल काय बघा. a/r−1 r⁻3n मायनस r⁻2n. ठीक आहे, क्लिअर? बरोबर. आता मी a/r−1 आणि r⁻2n कॉमन काढू शकतो, म्हणजेच r⁻n−1 इथे तयार होईल. असं तयार होईल का? तुम्हाला काय वाटतं, होईल का? सेम त्याच्यानंतर a/r−1 इंटू बघा r⁻n−1 आणि r⁻2n. बरोबर. आता मला करायला काय सांगितलंय? Sn बघा, LHS सोडवतोय बरं का पहिली, RHS तुम्ही सोडवायचे म्हणून ठेवली. बघा, Sn इंटू S3n मायनस S2n. Sn काय? a/r⁻n−1 अपॉन r−1 बरोबर, इंटू आता हे तर आन्सर याचं हे आलंय की नाही, बरोबर आहे का? ते आन्सर आहे म्हणून मी जरा त्याचा कलर बदलतो, म्हणजे जेणेकरून ते डिनॉमिनेट होईल की ते वेगळं वरच्या स्टेपचं आन्सर आहे. a/r⁻n−1 अपॉन r−1 and into r⁻2n. So this can be written as now a square r⁻n−1 bracket square upon r−1 bracket square आणि r⁻2n. बरोबर का? आता याचा सगळ्यात उत्तम हे म्हणजे बघा, सिंपल करूया आपण याला. बघा, r⁻n a r⁻n−1 अपॉन r−1 आणि होल ब्रॅकेट स्क्वेअर करता येईल का? चला, घेतलंय का तुम्हाला? करता येईल का तुम्हाला? ओके, सगळ्यांना कळलंय काय केलंय? कळलंय? झेपलंय नक्की? बोला पोरं हो. आता RHS करायला घ्या बरं. चला, RHS करायला घ्या फटाफट. युअर टाइम स्टार्ट्स नाव. युअर टाइम स्टार्ट्स नाव. चला 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 चला, लवकर चला. चला पोरं, झालं की नाही सांगा. आता हे गणित कर ओजस, नंतर याच्यावर चर्चा करू. तू मिसलेनियस काय केलाय आणि कसा केलाय, तू पहिलं हे गणित कर, RHS कर. इकडं तिकडं भटकू नको, पहिले या गणितावर कॉन्सन्ट्रेट कर. येस आदित्य, I mean, what do you want? I think you are writing paragraph total. येस, येतंय? ओके, ग्रेट. बाकीच्यांचं होतंय ना? मला फोटो पाठव लगेच आदित्य. शेवटच्या 3 स्टेपचा फोटो पाठव. परत तू सुद्धा, इशिता तू सुद्धा, श्रेयस तू सुद्धा फोटो पाठवा. Prove that you have done.
येस आल्या. कोणाचा आला हा? इशिता गारवेचा आला. बघू काय केलेस. येस परफेक्ट परफेक्ट. इशिता परफेक्ट. श्रेयस श्रेयस यार फक्त आहे ना बरोबर आहे, फक्त यार अक्षर सुधार यार प्लीज यार. येस यू आर ऑल्सो राईट. बाकीचे काय करतायत? बाकीचे काय करतायत? निवांत शिक्षण प्रगतीचं लक्षण काय? साक्षी माने सेंड मी फोटो. सेंड मी फोटो. तुर्या सेंड मी फोटो ऑफ युअर वर्क. प्रूफच द्यायचा आता इथून पुढे. परफेक्ट आहे आदित्य, डोंट वरी. परत मिळाला. बघितलं बघितलं बघितलं. परफेक्ट. भार्गव थारने पण पाठवले. यांनी पीडीएफ करून पाठवले. व्हेरी गुड गुड. भार्गव करेक्ट. सोहम नातू आला करेक्ट. ओजस मराठे आला. नाही रे मित्रा, चुकलंय तुझं ओजस. ओजस स्टेपच कम्प्लिटली रॉंग आहेत. आणि ही कोण आहे माहित नाही, कारण तिचं नाव नाही दिसत आहे. बहुतेक साक्षी माने. येस. कारण आता प्रत्यक्ष बघितलं नाही ना तुम्हा लोकांना, त्यामुळे. तुर्या तू काहीतरी वेगळंच पाठवलंयस. सॉरी आर्या तू काहीतरी वेगळंच पाठवलंयस बरं का. अरे जे लिहिलंय ते नकोय, अरे तेच सोडवलेली ते पाठवायचे. तू आता जे मी लिहिलंय तेच पाठवलंयस मला. येस सूर्या यू आर राईट. हु इज दिस? 7402 कोणाचा नंबर आहे? आय डोंट नो. येस हा कोण आहे? 7402 कोण आहे? बहुतेक सृष्टी सोनी आहे का? परफेक्ट. हा कोणी पाठवलाय? खाडीलकर ईशा परफेक्ट. खाडीलकर बरोबर आहे. कळलं का? सृष्टी तुझं नाव लिही ना. ओके. ज्यांना म्हणजे बाकीच्यांना नाही आलं. देवश्री तू नाही केलंस? कनक तू नाही केलं? ध्रुव बरोबर आहे. तू पाठवलं ना ध्रुव? बघू बरं. पाठवलं बहुतेक. येस येस पाठवलंय. येस बरोबर आहे. ओजस मेथड चुकली. काहीच्या काही करतोयस म्हणूनच म्हणलं बाकीच्या गोष्टींवर तुझं लक्ष असतं, त्यापेक्षा पहिला अभ्यासात लक्ष दे. S2n मायनस SN इज इक्वल टू बघा आता A R⁻²n मायनस 1. मी काय पाठवतोय बघ आता. R-1 आणि मायनस n आहे ना, म्हणजे A R⁻n-1 अपॉन R-1 हे पहिली स्टेप पाहिजे होती. A अपॉन R-1 असं कुठेही ओजस तुझ्याकडे नाही. व्हॅल्यूज भलत्या टाकल्यास तू. मला एक कळत नाही तू घाई का करतो प्रत्येक गोष्टीत. कुठे जायचं असतं तुला एवढं घाईने? A अपॉन R-1 आणि R⁻²n मायनस R⁻n. बघा बऱ्याचशा मुलांना आलं नाही. याचं कारण सांगतो. कालची सुट्टी पूर्ण वाया घालवली, अभ्यास केला नाही. तुम्ही एक दिवस अभ्यास नाही केलात पोरांनो, दुसरा दिवस तुम्हाला 100% ब्लँक असणार आहे.
आणि करायलाच पाहिजे. हे मिळालं. हे झालं S2n मायनस SN आणि त्याचा स्क्वेअर सांगितलाय. अल्टिमेटली मी इथे पण स्क्वेअरच करणार ना. झालं ना उत्तर डायरेक्ट. आहेत का ओजस तुझ्या हे स्टेप्स? काय ओजस? अथर्व हेरेकर नॉट डन. कारण तू ओजस तुला एक सांगतो, राग येईल पण मी खरंच सांगतो, जेन्युइनली सांगतो, जे चालू असतं ना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करत जा. तू कॉन्सन्ट्रेशन हा विषय अतिशय महत्वाचा आहे. तुझं फोकस नसतं. तू इकडे 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 चंचल मनोवृत्ती कमी करा. मैथिली तू नाही पाठवलंस. इशिता कदम व्हॉट अबाउट यू? मानस गर्गे पाठवतच नाही कधीच काही. होमवर्क पण नाही पाठवतो. पार्थ लिमये तू पण नाही पाठवलंस. रुचा तुलाही आलं नाही का? काय रुचा? आणि जर तुम्हाला आलं नाही तर तुम्ही विचारत का नाही? का नाही आलं? मला तेच म्हणायचंय की काय तुला अडलं ते सांगा, की मला हे कळलंच नाही काय करायचंय. असं काही झालं का काय? श्रावणी जोगदेव तूही कधीच होमवर्क पाठवत नाही. पुढे साक्षी सावंत, श्रावणी प्रभुणे, सोहम चव्हाण. काय झालं बाकीच्यांचा? प्रॉब्लेम काय आहे बाकीच्यांना? काय कळलं नाहीये? योहान व्हॉट अबाउट यू? काय रे पोरांनो? एवढं अवघड होतं हे? मला नाही वाटत अवघड होतं हे. फक्त व्हॅल्यूज टाकायचे होते बस. याच्या पलीकडे काहीच नव्हतं गणित. आणि मेजर पार्ट तर मीच केलं. बरं ठीक. तुम्ही काल होमवर्क केला? तुम्ही काल घरी हे केलं का? सोडवायचा प्रयत्न केला का? कोणीही नाही. तुम्हाला हेच मिळणार आहे. लक्षात ठेवा. हेच होणार आहे. तुम्ही अभ्यास नाही केला की संपलात पोरांनो. हे लक्षात ठेवा. काय? तुम्ही रोज अभ्यास केलाच पाहिजे मॅथचा. ह्या चॅप्टरचा तरी रोजच झाला पाहिजे. हे बघा, आज जे शिकलात ते उद्याला नाही तर काही येणार नाही. देवश्री तुझं काय झालं? श्रीराम दापके, सिद्धेश, सिद्धी कोळेकर, सुखदा भागवत, तन्वी आज तू पण नाही उत्तर दिलेलं का बरं? एवढं अवघड होतं ते गणित? खरं तर सगळ्यात सोपं गणित होतं हे. बरं आज काय कराल घरी? गिरीशा देशपांडे तुमचा काय विषय? तुम्हालाही जमलं नाही का? अरे कोणी बोलतच नाही. ठीक आहे तुमची मर्जी. क्वेश्चन नंबर 11 हा सिरीज झाल्यावर शिकवण्यात येईल. क्वेश्चन नंबर 11 पेंडिंग ठेवा. सिरीज झाल्यावरच शिकवण्यात येईल. मी कॉलेज सारखं कधीही काही शिकवू शकत नाही बरं का. त्याच्यात काहीतरी रिलेशन असलं पाहिजे तरच ती मजा आहे. नाही तर काही कळत नाही. मग 10 प्रश्न उभे राहतात. ओके. माझं शिकवणं कळत नाहीये का तुम्हाला? काय रे पोरांनो? माझं शिकवणं कळत नाहीये का तुम्हाला? येस आदित्य अमीन ते योहान पाठक सगळे. मग हे गणित का नाही जमलं? माझा प्रश्न हा आहे की मग हे गणित का नाही जमलं? आणि जर गणित जमत नाहीये तर तुम्ही सांगितलं का नाही की सर काहीतरी गडबड झाली सगळी. देन व्हॉट्स द मॅटर? ओके चला 12 नंबरचं गणित करूया आपण. द व्हॅल्यू ऑफ हाऊस ऍप्रिशिएट 5% पर इयर. थोडक्यात 5% नी वाढत जाणार व्हॅल्यू. हाऊ मच इज द हाऊस वर्थ आफ्टर 6 years? 6 वर्षानंतर
हाऊसची प्राइस काय असेल असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. इफ इट्स करंट वर्थ इज 15 lakhs. आता तिची 6 इयर्स बरं का. आता तिची प्राइस जी आहे फ्लॅटची त्या किंवा जागेची 15 lakhs रुपीज आहे. ठीक आहे. आता गिवन तुम्हाला काय दिले 1.05 ब्रॅकेट रेस टू 5 इज 1.28 आणि 1.05 ब्रॅकेट रेस टू 6 इज 1.34. राईट. कनक गणित कळतेत का तुला? कनक मग तुझं उत्तर नाही आलं यार. हा का ग? येस, जाऊया पुढे. गणित ओके. का नाही जमलं म्हणजे कुठं चुकलं मला तेच हवंय, ते शिकवलं असतं की एक्झॅक्टली विचार करायला कुठे चुकलं. बर चला आपण आता हे पहिलं करूया. व्हॅल्यू ऑफ हाऊस इज ₹15 lakhs. ठीक आहे. ₹15 lakhs. आता पुढचं असं आहे अप्रिशिएशन रेट काय. ओके. मी ते तुम्हाला लॉजिक शिकवीन आता नेक्स्ट टाइम. मला आठवण करा, मी तुम्हाला ते लॉजिक शिकवीन कसं हे हँडल करायचं. ठीक आहे का. मला आठवण करा फक्त की एखादं गणित असं आलं ना की जिथे सबस्टिट्यूशन असतं, जिथे व्हॅल्यू ऍडिशन असतात किंवा व्हॅल्यू आपल्याला बायफर्गेट करून वेगळ्या करून मग तुम्हाला कॅल्क्युलेशन काय त्यावेळेस आठवण करा. मी त्याचं लॉजिक कायमस्वरूपी शिकवेन तुम्हाला. कधीही कुठेही प्रॉब्लेम आला तरी तुम्हाला गणित आलं तरी ते तुम्ही सोडू शकाल असं. ओके. ऍप्रिसिएशन हे काय आहे. व्हॅल्यू 5% अॅन्युअली आहे म्हणजे 5/100 अँड दॅट इज 0.05. बरोबर आहे. इथपर्यंत आलो सगळे आपण. आता पहिला आपण बघूया व्हॅल्यू ऑफ हाऊस आफ्टर 1 year. बरोबर आहे का. 15 into 1 plus 0.05. Am I right or wrong? हे सगळ्या लॅक्स मध्येच आहे. डोंट वरी. हो की नाही. हे करेक्ट आहे का. घेतलंय का मी काय केलंय ते. काय रे पोरांनो, हो का नाही. येस और नो. आता व्हॅल्यू ऑफ हाऊस आफ्टर 6 years. बरोबर आहे का. हे पहिलं आहेच आहे. बरोबर आहे. आणि 1 म्हणजे इथे खरं तर बघा 1.05 असंच होणार, 05 असंच होणार आणि इकडे 1.05 ब्रॅकेट रेस टू 6 होणार का 5 होणार. 5 होणार. सॉरी, आपण ऑलरेडी 5चं हे केलंय नाही का. हा 5चं हे केलेलं आहे. कारण 6चं केलं. 1 झाला ना म्हणजे उरले किती 5 वर्ष राहिली पुढची. बरोबर आहे का. अरे हो की नाही. मग जर असं धरलं तर 15 into 1.05 ब्रॅकेट रेस टू 6 हे लॉजिक कळलंय का तुम्हाला. आता याच्यात 15 into 1.34 करायचंय आपल्याला. 15 चोक 60 हातले 6 अधिक 45 6 51 हातले 5 20 lakhs. समजलंय गणित. कळलंय गणित तुम्हाला. नक्की झेपलंय का. येस. आता होमवर्कला 13 नंबर करायचंय. जसं जमेल तसं. जसं जमेल तसं. नाही आलं तर उद्याच्या लेक्चर मध्ये मी सांगेनच. अजून लेक्चर संपलेलं नाही. मी वेगळं काहीतरी सांगतोय तुम्हाला ते बघायचंय आता. तुम्ही पहिले हे करा. लिहून झालं की सांगा. डेड उजस झालं का लिहून.
ट्रॅकवरनं बाहेर जाऊ नका, ट्रॅकवर राहा. सतत सांगतोय, ट्रॅकवर राहा आणि घरी रोज अभ्यास करा, नाहीतर तुम्हाला फिजिक्स भयंकर अवघड जाणार आहे. इन्फिनिट टर्म्स ऑफ जीपी आणि सम ऑफ खरं तर हे नसतं, ते म्हणलंय पुस्तकात तुमच्या, पण ते सम टू इन्फिनिटी असा खरा शब्द आहे. म्हणजे जेईला तुम्हाला, सीईटीला तुम्हाला सम टू इन्फिनिटी असा शब्द आहे, हे ध्यानात ठेवा. मी जस्ट त्याचा फॉर्म्युला तुम्हाला सांगतोय, बाकी काही करणार नाहीये. बघा, सम टू इन्फिनिटी, त्यामुळे माझ्या हातनं बरोबर तोच शब्द लिहिला जातो, ए अपॉन 1 मायनस आर इफ आर मॉड्युलस ऑफ आर इज लेस दॅन 1. क्लिअर? मग इफ मॉड्युलस ऑफ आर is greater than 1 or equal to 1, then sum to infinity does not exist. Yeah. कळलंय का? आता याच्यावर सर 2.3 काढा, पहिलं गणित बघा. तरी बरंच काय चॅप्टर आता शिक तर 30-40% झाला असेल आता. बघा, डिटरमाइन वेदर द सम टू इन्फिनिटी ऑफ फॉलोइंग जीपीज एक्झिस्ट. इफ एक्झिस्ट फाइंड देम 1/2, 1/4, 1/8, 1/16. ठीक आहे, आता आपल्याला पहिलं दिलंय. पहिली गोष्ट हे जीपीत आहे का चेक करायला लागेल. सो 1/4 अपॉन 1/2, 1/2 आला याचा. 1/8 अपॉन 1/4, दॅट इज ऑल्सो 1/2. सो रेशो इज 1/2 अँड लेस दॅन 1, म्हणजे आहे. करेक्ट आहे का? रेशो तर कॉमन आहे, त्यामुळे आहेच आहे. आणि मग सम टू इन्फिनिटी, मग असं लिहायची पद्धत आहे बरं का. सम टू इन्फिनिटी इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहितो ए अपॉन 1 मायनस आर. ए इज 1/2 अपॉन 1 मायनस 1/2, सो दॅट इज इक्वल टू 1. बरोबर का? समजलंय का सगळ्यांना? काय डाऊट कोणाला? काय डाऊट कोणाला? उद्याला याच्यावर आपण गणित बघणार होतो. आता होमवर्कला 2.3 क्वेश्चन नंबर 1 मधले उरलेले सगळे करायचे. कळलं का? काय नाही कळालं पार्थ? त्याच्यात न कळण्यासारखं काय? सम टू इन्फिनिटीचा फॉर्म्युला आहे. सम टू इन्फिनिटी याचा अर्थ काय? याची बेरीज करत गेलो, या सगळ्यांची ऍडिशन करत गेलो, तर ती किती होऊ शकते इन्फिनिटी पर्यंत? कॉमन सेन्स फॉर्म्युला ए अपॉन 1 मायनस आर. ए इज 1/2 आहे का? ए इज 1/2, 1 मायनस आर. रेशो इज, अरे मग श्रीराम दापके, आता मी पहिले हे सांगतो, होमवर्क रिपीट करतो, चालेल ना? रेशो इज 1/2 आहे का पार्थ लिमये? रेशो 1/2 आहे का? काय रे? अरे पार्थ, रेशो 1/2 आहे का? इन्फायनाइटली सम कशी काय येईल? ओके, व्हेरी गुड. एक एक तो असे भन्नाट प्रश्न विचारतो की नाही, हा? एक नंबर, आवडला आपल्याला. ओके, आता मला सांग, हा एक ग्राफ आहे, हा इन्फिनिटी पर्यंत आलाय, पण तो कधी क्रॉस करणार नाही. क्रॉस करणार नाही कोणाला? एक्स ऍक्सिसला. कळलं का? क्रॉस करणार नाही कधीच एक्स ऍक्सिसला. तर याचा वाय कॉर्डिनेट आपण काय घेऊ रे? सपोज इथे पॉइंट आला, तर याचा वाय कॉर्डिनेट काय घेऊ आपण? सांग ना पार्थ, याचा वाय कॉर्डिनेट काय घेशील तू? रॉंग. कोऑर्डिनेट नेव्हर बी इन्फिनाइट. कोऑर्डिनेट नेव्हर बी इन्फिनाइट. मग तुझ्या कन्सेप्ट मध्ये चूक आहे 10वीच्या.
Cartesian coordinate never be infinite. It can be assumed to 0, minimum, and maximum 1. Why infinity is calculated as 0? Because it is actually towards x, but it is not exactly equal to or it is crossing x axis. So the distance between these 2 points is very small, that is negligible. Therefore, we assume that is 0. So the distance here is also taken. Whether it is in infinity, still we are taking distance, that is 0, and the coordinate is 0. कळलं का पार्थ? अरे यार तुमचं बेसिक मध्येच राडा आहे राव. म्हणजे हरकत नाही, तसं काही नाही, प्रॉब्लेम तो नसतो. पण हा जो तुझा प्रश्न होता ना, की कसं काय आला येईल इन्फिनिटीचा ऍडिशन. आणखीन एक उदाहरण तुला सांगतो. ऍझम्पशन असतात ही शेवट, कळलं का? आणि या ऍझम्पशन आणि ही करेक्ट ऍझम्पशन आहेत बरं का, म्हणजे उगाच तुक्के मारलेले नाहीये त्यांनी, मॅथमॅटिशियननी. एक सिंपल उदाहरण सांगतो तुला, एक बेस्ट एक्झाम्पल, 1-2 मिनिटात, बाकीच्यांना लेक्चर घ्यायचंय म्हणून. हा रस्ता आहे माझा. मराठा मोर्चाला 40 लाख लोक होती. मी जातीयवादी काही शब्द हे करत नाहीये, मी फक्त एक कॅल्क्युलेशन दाखवतोय. 40 लाख लोक होती. 1-2 वर्षापूर्वी मोर्चा झाला, 40 लाख लोक होती. तिथं माणूस काय बसला होता का घेऊन वही, की या एंटर करा मग मोर्चाला, या एंटर करा मग मोर्चाला? अशा किती वया लागल्या असत्या, बरोबर का पार्थ? येस. कॅल्क्युलेशन कसे असतात ते सांगतोय तुला. हा, सपोज हा एक स्क्वेअर तयार केला आहे तू, हा एक स्क्वेअर तयार केला. या स्क्वेअर मध्ये किती माणसं बसू शकतात याचा एक आकडा काढला जातो, एक नंबर काढला जातो, की अमुक एक समजा 200 लोक बसतील, याच्यात 100 लोक बसतील, आणि अख्खा मोर्चा किती किलोमीटरच्या पाथ वरनं गेला ते पकडलं जातं ऑन एन ऍव्हरेज. ठीक आहे, तेवढी लोक, स्टार्ट कुठून होता आणि एंड कुठे होता मोर्चाचा, आणि मग याची लेंथ काढून त्याच्यात किती लोक बसली हे कॅल्क्युलेट करून हा आकडा काढला. दिस नंबर इज फिक्स नंबर और इट इज कॅल्क्युलेटेड अज्यूम नंबर. Approx assumed. So that way infinity can be calculated in this way, sum to infinity. See, every time this is 0.5, right? आता आणखीन एक वे मी तुला अगदी क्लिअर समजावून सांगतो, बाकीच्यांनाही तुझ्यामुळे कळेल. हा, दिस विल बी 0.12, सॉरी 25 and 0.125 and so on. ओके, हे सगळं असं होईल. ऍड कर बघ, 0.5 प्लस 0.25, बरोबर आहे, प्लस 0.125. So this will be around 0. something 875, right or wrong? And it is, when you are trying to add one more and more, then it will be nearest to 1. Therefore we will consider as s is equal to 1, and directly we can find by this formula. समजलं आता? अनेक प्रकारे तुम्हाला सांगता येईल. काय सर, रामानुजननी व्हॅल्यू ऑफ इन्फिनिटी -1/12 कधी होती त्याबद्दल सांगा ना. ते मी तुला एक वेगळं लेक्चर देईन गौरव. आता आपल्या जवळ नाही, 8, 23, 27 झाले. हा, त्याच्यावर खूप मोठे त्यांचं हे आहे, कळलं का, लिहिलेलं. त्यामुळे ते अख्खं पुस्तक तुला समजावून सांगायला लागेल. ओके, क्लिअर? चला, थँक्यू, गुड डे, एन्जॉय. नो प्रॉब्लेम मित्रा.